चला इबाद सामना लवकर चालू करायचा आहे. चला टाइम स्टार्ट झालाय आपला सोमजाई. आपला टाइम स्टार्ट झालाय. खरंच नियम सर्व संघांसाठी सारखा आहे. परेश टाइम स्टार्ट झालाय. पहिल्याच चेंडूवर एक धाव मिळते. परेश केतकर बॉलिंग मार्कवर. निर्धाव चेंडू चांगला फटका. तेजस आता चेंडू जाते तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. काल अंतिम सामन्यामध्ये आपण दोन खेळाडू एकमेकांविरोधात खेळताना पाहिले. एका बाजूला तुषार होता आणि एका बाजूला तेजस होता. समजाई संघामध्ये दोन्ही खेळाडू आहेत. मात्र दोघांपैकी आजच्या दिवसामध्ये एकाला बसणं गरजेचं होतं. एकाला बेंचवर बसणं गरजेचं होतं आणि तुषारने तो सामना जिंकून बेंचवर बसलाय. आणि तेजस आपल्याला संघामध्ये दिसतोय. किती बॉल झाले? नाही नाही फ्रेश मॅच 6 बॉलची आहे परेश. शेवटचा चेंडू बाकी. निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय रियान शेख. कोण नाही तेजस. तेजस दुसरं षटक. तेजस पहिल्याच चेंडूत राजूला माघारी परतवलंय. पहिला झटका लागलाय तो अली फायटर संघाला राजूच्या रूपाने. फलंदाज बाद. त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो अब्दुल्ला. तेजस याचा पहिला चेंडू अब्दुल्ला साठी आणि पंचांनी स्वर घोषित केलं. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 5 धावांवर. एक चेंडू आणि 5 धावा पण धावफलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आता मात्र षटकार पाहायला मिळाला. अब्दुल्ला बॅक टू द डगआउट. अब्दुल्लाची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो. नौशाद. नौशाद फलंदाजीसाठी. पहिला चेंडू पायावर जाऊन आदळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. धावसंख्या तिथेच थांबलेली 5 धावांवर. पुन्हा एकदा तेजस हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली ती 6 धावांवर. 5 चेंडू आणि 6 धावा.
आणि मिळत आहेत 4 धावा. चार धावा मिळत आहेत. एक सेल्फी घेतली शैबाज सोबत. आणि या 4 धावांच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागत आहेत. श्रेयस सुंदर फटका. एक धाव मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. एक चेंडू आणि 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. श्रेयस पंचांच्या उजव्या बाजूने हाताने गोलंदाजी करतोय शैबाज साठी. शुभमच्या हातात चेंडू जाते तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली 12 धावांवर. 2 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या तिथेच थांबलेली 12 धावांवर. 3 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत अजून आपण धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुढचा चेंडू टॅप केलेला चेंडू आणि मिळत आहेत 2 धावा. पहिला यशस्वी टॅप आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. पूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्यांदा. मगाशी सुद्धा एक त्या लहान मुलांनी कोणीतरी खेळाडूने चांगलाच टॅप हाणला होता, मात्र तो चेंडू अडवला गेला होता सीमारेषेवर. सीमारेषेबाहेर पहिला टॅप आपण पाहतोय. एक दिग्गज खेळाडूकडनं आपल्याला तो टॅप पाहायला मिळाला. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचवलंय 15 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी. श्रेयस याचा शैबाज साठी पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. शुभम याचं निश्चितच 3 धावा वाचवल्या. तिसरं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली 16 धावांवर. रियान शेख 4थं षटक हाताळण्यासाठी. रियान स्वतः कर्णधार. 4थं षटक. मोठा फटका समोर. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण रियानचं. झोकून दिलं स्वतःला आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवला. एक धाव नक्की मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचवलंय 17 धावांवर. निर्धाव चेंडू. नोन आहे ना. एकच धाव मिळते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 18 धावांवर. 3 चेंडू आणि 18 धावा. आणि आता मात्र फलंदाज बाद. शैबाजला मात्र शादाब फलंदाजीसाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शादाबचा मात्र फसलाय. चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू बाकी. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात रियानने. शेवटचा चेंडू शादाबसाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र दांडी गोल. फलंदाज बाद. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 धावांची गरज सोमजाई संघाला. चला अली फायटर आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करायचंय. आणि पुढचा सामना रिषभ स्पोर्ट्स महाड विरुद्ध शिवशंभो. नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघांना आमंत्रित करतो नाणेफेकी करण्यासाठी. रिषभ स्पोर्ट्स महाड विरुद्ध शिवशंभो. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय.
पहिलाच चेंडू शादाब्याचा स्वैर पाहायला मिळाला. साई आणि शुभम दोन सख्य भाऊ आपल्याला सलामीच्या जोडीत पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या मिळते 4. वारंवार सलग 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार तर आला होता. तर पुन्हा एकदा तिसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 6 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5वा चेंडू शादाब याचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 5 बॉल झाले. 5 बॉल झालेत. एक चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 5 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले आपल्याला शादाबच्या गोलंदाजीतून. म्हणजे एक जर चौकार तो गेला नसता तर नक्कीच शादाबचं षटक हे खूपच चांगलं पाहायला मिळालं आपल्याला. आणि त्याच्यातच 2 स्वैर चेंडू फेकले. गोलंदाजीसाठी आलाय तो शैबाज. हलक्या हाताने खेळून काढलाय शुभम याने. एक धाव मिळते. एका धावेच्या पद्धतीने धावसंख्या पोहोचवली 7 धावांवर. एक चेंडू आणि 7 धावा. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 8 धावांवर. 2 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत आपण धाव फलकावरती पाहतोय. नो बॉल नो +1 मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली ती 10 धावांवर. 2 चेंडू आणि 10 धावा आपण पाहतोय सोमजाई श्रीवर्धन संघाच्या धावफलकावरती. किती आहेत? 2 धावा. 12 धावा. 3 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. मिळत आहेत तब्बल 4 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. किधर का 19. षटक संपलंय. इबाद याच्या अगोदरचा पण डॉट होता ना. सिंगल. ओके. धावसंख्या पोचले 17 धावांवर. 2 धावांची गरज. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. रिषभ स्पोर्ट्स महाड आणि शिवशंभो. लास्ट कॉल असेल दोन्ही संघांसाठी. रिषभ स्पोर्ट्स महाड आणि शिवशंभो. आणि हा विजयी फटका पाहायला मिळतोय आपल्याला शुभमच्या बॅटमधून. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. ऋषभ स्पोर्ट्स महाड आणि शिवशंभो.
विनंती असेल रसिक प्रेक्षकांना, रस्त्यावर ज्या गाड्या पार्क केल्यात त्या जरा बाजूला घ्यायच्या आहेत. आणि एस टी जाण्यासाठी जागा मोकळी करायची आहे. चला सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती असेल, ज्याने ज्याने रस्त्यावर गाड्या पार्क केल्यात, चला एस टी ला रस्ता मोकळा करायचा आहे. या गुलाबी थंडीमध्ये नक्कीच श्रीवर्धनचा समुद्र किनारा पाहण्यासाठी पर्यटक दूर दूरहून येत असतात या श्रीवर्धन मध्ये.